नमस्कार. आज आपण भारतीय इतिहासाच्या एका अशा वर्णावर जाणार आहोत जिथून स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा मिळाली. हो, आपण बोलतोय चंपारण सत्याग्रहाबद्दल. हीच ती घटना आहे ज्याने आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची असं म्हणायला हरकत नाही की खरी पायाभरणी केली. विचार करा, फक्त एका निळ्या रंगावरून झालेला वाद संपूर्ण देशव्यापी क्रांतीची ठेंगी कसा काय बनू शकतो? हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तरच आपल्याला चंपारण सत्याग्रहाचं खरं महत्त्व समजावून सांगेल. चला तर मग या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया. तर गांधीजींचा पहिला लढा ही घटना म्हणजे तुम्ही बघा, फक्त एक साधंसं आंदोलन नव्हतं, अजिबात नाही. ही तर स्वातंत्र्याच्या लढाईत एका नवीन आणि अत्यंत शक्तिशाली अस्त्राची, सत्याग्रहाची पहिली चाचणी होती. कल्पना करा, साल आहे 1917, ठिकाण बिहारमधला चंपारण. आणि इथेच याच मातीत महात्मा गांधींच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिल्या सविनय कायदेभंगाची कथा सुरू होते. दक्षिण आफ्रिकेतला अनुभव पाठीशी होता, पण भारतीय भूमीवर सत्याग्रहाचा हा त्यांचा पहिलाच आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा प्रयोग होता. आता हे सगळं सुरू कशामुळे झालं? म्हणजे या संघर्षाचं मूळ नेमकं काय होतं? चंपारणमध्ये असं काय घडत होतं की ज्यामुळे हे आंदोलन होणं अगदी अटळ बनलं? याचं उत्तर दडलंय तिथल्या शोषण व्यवस्थेमध्ये, ज्याला निळीचं संकट असंही म्हटलं जातं. 3/20 हा फक्त एक गणिती आकडा नाहीये, अजिबात नाही. हा आकडा म्हणजे तिथल्या हजारो शेतकऱ्यांच्या गुलामगिरीचं प्रतीक होता. विचार करा, एक साधा अपूर्णांक, पण त्याने त्यांचं अख्खच्या अख्खं आयुष्य अक्षरशः ताब्यात घेतलं होतं. यालाच म्हणायचे तीनकठिया पद्धत. ही एक इतकी जुलमी प्रथा होती की युरोपियन मळेवाले भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या 3/20 भागावर, म्हणजे सर्वात सुपीक भागावर, नीळ लावायला सक्ती करायचे. आणि भाव काय? तोही तेच ठरवणार. म्हणजे शोषण किती टोकाचं असेल याची कल्पना करा. आणि मग संकट आणखी गडल झालं. कसं? तर बघा, जर्मनीत सिंथेटिक म्हणजे कृत्रिम रंग बनवू लागले. त्यामुळे नैसर्गिक निळीला कोण विचारणार? मागणीच संपली. आता मळे मालकांना निळ नको होती, पण शेतकऱ्यांना त्या करारातून सोडायलाही ते तयार नव्हते. उलट त्यांनी या शेतकऱ्यांकडून सुटकेसाठी प्रचंड भाडेवाढ आणि बेकायदेशीर रकमा उकळायला सुरुवात केली. बिचारा शेतकरी कर्ज आणि शोषणाच्या अशा दुष्टचक्रात अडकला की तिथून बाहेर पडणं जवळपास अशक्य होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या क्रांतीची सुरुवात एका ठिणगीने होते, आणि या आंदोलनाची ठिणगी पेटवणारा एक सामान्य पण प्रचंड दृढनिश्चयी माणूस होता. एका शेतकऱ्याचीही याचना होती. या आंदोलनाचा खरा नायक, ज्याने ही चळवळ सुरू केली, तो म्हणजे राजकुमार शुक्ला, एक स्थानिक शेतकरी. हजारो शेतकऱ्यांसारखेच तेही या अन्यायाने पिचले होते. पण फरक हा होता की त्यांनी हार मानली नाही. उलट त्यांनी ठरवलं की या समस्येवर तोडगा काढायचा आणि त्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध घ्यायचा. आणि मग सुरू झाला राजकुमार शुक्ला यांचा प्रवास, चंपारणचा मार्ग. 1916 मध्ये लखनौमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात ते गांधीजींना भेटले. त्यांनी गांधीजींना चंपारणला येऊन परिस्थिती बघण्याची विनंती केली. गांधीजी लगेच तयार झाले नाहीत, पण शुक्लांनी चिकाटी सोडली नाही. ते गांधीजींच्या मागे अक्षरशः सावलीसारखे फिरले आणि अखेर 1917च्या सुरुवातीला त्यांनी गांधीजींना चंपारणला येण्यासाठी राजी केलंच. एप्रिल 1917 गांधीजी स्वतः शेतकऱ्यांचं दुःख समजून घेण्यासाठी चंपारणमध्ये दाखल झाले. ही चिकाटीच या आंदोलनाचा खरा आधारस्तंभ ठरली. आणि गांधीजी चंपारणला पोहोचताच सगळं चित्रच पालटलं. त्यांनी या संघर्षाची पद्धतच बदलून टाकली. जी एक स्थानिक तक्रार होती, त्याला त्यांनी थेट ब्रिटिश सत्तेला दिलेलं एक मोठं आवाहन बनवलं. आणि हे आवाहन देण्याचं त्यांचं शस्त्र होतं कायदेभंगाची शक्ती. झालं असं की तिथल्या ब्रिटिश आयुक्ताने गांधीजींना तात्काळ जिल्हा सोडून जाण्याचा आदेश दिला. पण गांधीजींचं उत्तर काय होतं? अगदी साधं, सोपं, पण तितकंच क्रांतिकारक. मी जाणार नाही. हाच तो क्षण होता, तो निर्णायक क्षण. गांधीजींनी शांतपणे पण प्रचंड ठामपणे एका अन्यायकारक आदेशाचं पालन करायला नकार दिला. आणि इथूनच खऱ्या अर्थाने भारतात सत्याग्रहाची सुरुवात झाली. तर हा सत्याग्रह म्हणजे नक्की काय? हा फक्त निष्क्रिय प्रतिकार नाहीये. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह, म्हणजे अन्यायकारक व्यवस्थेशी असहकार करायचा, पण पूर्णपणे अहिंसक मार्गाने. यात सत्य आणि न्यायासाठी कोणताही त्रास सहन करण्याची तयारी ठेवायची असते. आणि भारतात या शक्तिशाली अस्त्राचा हा पहिलाच मोठा प्रयोग होता. आणि मग गांधीजी एकटे राहिले नाहीत. हळूहळू एक मोठा संघ तयार झाला. त्यांच्यासोबत भारताचे भावी मोठे नेते जोडले गेले. राजेंद्र प्रसाद, अनुग्रह नारायण सिन्हा, मझहर उल हक, जे.बी. कृपलानी, महादेव देसाई, नरहरी पारेख या सगळ्यांच्या येण्याने हा लढा आता फक्त शेतकऱ्यांचा राहिला नाही, तर तो एक राष्ट्रीय लढा बनण्याच्या मार्गावर होता.
या सगळ्यामुळे आंदोलनाला प्रचंड बळ मिळालं. बरं, इतकं सगळं झालं, पण याचा परिणाम काय झाला? तर या आंदोलनाने जो विजय मिळवला तो फक्त काही पैशांपुरता मर्यादित नव्हता. तो होता एक मोठा नैतिक विजय. गांधीजींना मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहून ब्रिटिश सरकारवर दबाव आला. त्यांना कारवाई करावीच लागली. सरकारने चंपारण कृषी समिती नावाची एक अधिकृत चौकशी समिती स्थापन केली. आणि गंमत बघा, यात सर्वात मोठी गोष्ट काय होती तर ज्या गांधीजींना जिल्हा सोडून जाण्याचा आदेश दिला होता त्याच गांधीजींना सरकारने या समितीचे सदस्य म्हणून नेमलं. म्हणजे विचार करा, हा अहिंसक विरोधाचा किती मोठा विजय होता. आणि या समितीचा निर्णय काय आला तर मळे मालकांना त्यांनी बेकायदेशीरपणे घेतलेल्या पैशांपैकी 25% रक्कम शेतकऱ्यांना परत करावी लागली. आता तुम्हाला वाटेल की फक्त 25%च, पण हा आकडा वरवर जरी छोटा वाटत असला तरी यामागे खूप मोठा संदेश दडला होता. खरं तर हा फक्त पैशांचा विषय नव्हता, तो होता प्रतिष्ठेचा. 25% परतावा देणं म्हणजे मळे मालकांनी आणि पर्यायाने ब्रिटिश सत्तेने पहिल्यांदाच आपली चूक मान्य केली होती, शेतकऱ्यांचा हक्क मान्य केला होता. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. एका दशकात तर तिथले सगळे मळे मालक निघून गेले आणि ती जुलमी तिनकट या पद्धत कायमची बंद झाली. म्हणूनच हा एक आंशिक परतावा नसून एक संपूर्ण नैतिक विजय होता. तर मग चंपारणचं महत्त्व नेमकं काय? म्हणजे फक्त एक स्थानिक आंदोलन म्हणून याकडे बघायचं का? नाही. आपण आता या घटनेचं आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी असलेलं दूरगामी महत्त्व समजून घेऊया. कारण या एका घटनेनं संपूर्ण राष्ट्रीय आंदोलनाची दिशाच बदलून टाकली. चंपारणचा वारसा खूप मोठा आहे. पहिला म्हणजे हा भारतातला पहिला सत्याग्रह होता. याने हे सिद्ध केलं की अहिंसक सविनय कायदेभंग हे एक अत्यंत शक्तिशाली राजकीय साधन आहे. दुसरा म्हणजे इथून एका नव्या नेत्याचा उदय झाला. याच आंदोलनामुळे गांधीजींना महात्मा ही पदवी मिळाली. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वातंत्र्य लढा जो आत्तापर्यंत फक्त काही उच्चभ्रू लोकांपुरता मर्यादित होता, तो आता जनसामान्यांचा, शेतकऱ्यांचा, गरिबांचा लढा बनला. या 3 मुद्द्यांमुळे चंपारण हे भारतीय इतिहासाचा एक भक्कम आधारस्तंभ बनलं. इथूनच खऱ्या अर्थाने गांधी युगाची सुरुवात झाली. चला, एका दृष्टिक्षेपात पटकन सगळं आठवून घेऊया. मुख्य समस्या काय होती? तिनकठिया पद्धत म्हणजे सक्तीची नीळ लागवड. ठिणगी कोणी टाकली? राजकुमार शुक्ला यांनी गांधीजींना बोलावून. पद्धत कोणती वापरली? भारतात पहिल्यांदाच सविनय कायदेभंग म्हणजे सत्याग्रह. आणि निकाल काय लागला? तिनकठिया पद्धत रद्द झाली आणि शेतकऱ्यांना 25% परतावा मिळाला. अगदी सोपं आणि सरळ. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट, चंपारणने हे सिद्ध केलं की एक अहिंसक, सत्यावर आधारलेला लढा एका बलाढ्य साम्राज्यालाही आव्हान देऊ शकतो. आजच्या जगात त्या महान वारशाचे पडसाद आपल्याला कुठे कुठे दिसतात यावर नक्की विचार करायला हवा. धन्यवाद.